हॅलो फ्रेंड्स, वर्षा रेसिपीजमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते। तुम्हाला विश्वास बसणार नाही, 1 कप रव्यापासून एवढा मोठा 1 किलो स्पॉन्जी असा हा रवा केक मी बनवलेला आहे आणि एवढा टेस्टी लागतो। तर बघा, लहानच काय तर मोठेसुद्धा आवडीने खातील आणि तुम्ही आठवड्यातून हा 2दा नक्कीच बनवणार। 100% बघितल्यावर तुम्ही करणारच। बघा, एवढा टेस्टी आणि फक्त घरगुती साहित्यामध्ये, फार वेळ लागत नाही, बाहेरून काही आणायची गरज पडणार नाही, एवढा टेस्टी लागतो। आणि बघा, तुम्ही कधीही हवा तेव्हा बनवू शकता, तर एवढा भारी होतो। अगदी बेकरीतून आणायची गरज पडणार नाही, जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही हा रवा केक बनवू शकता अगदी घरगुती साहित्यामध्ये। त्यामुळे व्हिडिओ हा कुठेही स्किप न करता पूर्ण बघा। त्यासाठी इथे बारीक रवा घेतलेला आहे। हा 1 कप रवा घेतलेला आहे, चाळून घेतलेला आहे। तो एका बाउलमध्ये आपल्याला काढून घ्यायचा आहे। अगदी स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला अचूक प्रमाणामध्ये सांगितलेलं आहे, त्यामुळे व्हिडिओ हा डिटेलमध्ये कंटिन्यू बघा। आता त्यामध्ये बघा, थोडीशी कमी असा छोटा कप मी साखर घेतलेली आहे। साखर आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता, पण हे परफेक्ट प्रमाण आहे। जास्त गोड नाही किंवा जास्त असा लाईट गोड होत नाही, व्यवस्थित परफेक्ट प्रमाण आहे। त्यामुळे 1 कप रवा घेतलेला आहे, तर त्याचा छोटा कप मी साखर घेतलेली आहे। आता सर्वात प्रथम इथे पहिले आपल्याला 1 कप दूध घालून घ्यायचं आहे। तर हे दूध मी कोमट करून घेतलेलं आहे, अगदी बोटाला गरम लागेल इतपत हे गरम केलेलं आहे आणि ते 1 कप दूध पहिले त्याच्यामध्ये घालून घ्यायचं। दूध कुठलंही घाला तुम्ही, गाईचं म्हशीचं कुठलंही चालेल। आता त्यामध्ये बघा, 1 कप दूध घालून घेतल्यानंतर व्यवस्थित ते मिक्स करून घ्यायचं आहे। तर फ्रेंड्स, आपल्याला जेव्हा रवा केक खाण्याची इच्छा होते त्यावेळेला आपल्याला प्रश्न पडतो की नेमका कसा बनवायचा। काहींना माहिती असतं, काही नेहमी बनवतात, परंतु काहींना काहीच माहिती नसतं। आणि बाहेरून आणण्यापेक्षा असं घरगुती जर फ्रेश बनवून तुम्ही मुलांना दिला, लहान मुलांना टिफिनला दिला, तरी बघा खूप आवडीने खातील। तर आता हे मी मिक्स करून घेतले, 15 मिनिटासाठी साईडला ठेवायचं आहे। रवा भिजवेपर्यंत ते साईडला ठेवल्यानंतर आपल्याला ही पूर्वतयारी अगोदरच करून घ्यायची आहे। इथे मी एक केक टीन घेतलेला आहे, हा 1 किलोचा आहे। तर तुम्ही साधं केक टीन नसेल तर साधं तुम्ही कुठलंही असं खोलगट भांडं घेऊ शकता, टोप घेऊ शकता स्टीलचा, किंवा कुकरचा डब्बाही घेतला तरी चालेल। त्याला असं तूप ग्रीस करून घ्यायचं आहे, पूर्णपणे तूप लावून घ्यायचं आहे। आता बऱ्याच जणांचा समज होतो की रवा केक बनवायचं म्हटलं तर काही वेळेला साहित्य असतं, काही वेळेला साहित्य नसतं, पण मी तुम्हाला अगदी घरगुती साहित्यामध्ये अवेलेबल आपल्याकडे जे उपलब्ध साहित्य आहे त्यामध्ये मी हा दाखवते रवा केक। एवढा टेस्टी होतो, तर मी आठवड्यातून हा 2दा बनवला आहे बघा। आता यामध्ये तुम्ही गव्हाचं पीठ किंवा मैदा काही असेल तुमच्याकडे, ते असं थोडं 1 चमचा असं भुरभुरायचं आहे, म्हणजे व्यवस्थित ते लावून घ्यायचं, म्हणजे केक खाली चिकटला जात नाही। तर तूप पहिले व्यवस्थित ग्रीस करून घ्यायचं, त्यावर मैदा किंवा तुम्ही गव्हाचं पीठ टाकलं तरी चालेल, 1 चमचा असं व्यवस्थित लावून घ्यायचं, ते साईडला ठेवायचं आहे। इथे रवा व्यवस्थित बघा 15 मिनिटांमध्ये छान असा फुगलेला आहे। तर तो रवा भिजून असा फुगून वरती येतो व्यवस्थित, असं ते थोडंसं घट्टसर होतं हे बॅटर। त्यामध्ये आपल्याला अजून थोडंसं दूध ॲड करायचं आहे, पण मी तुम्हाला अगदी डिटेलमध्ये स्टेप बाय स्टेप दाखवते, त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू करा। चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन ऑलवर सेट करा। आता हे आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये, मोठं भांडं घ्यायचं आहे मिक्सरचं, त्यामध्ये हे काढून घ्यायचं आहे बॅटर। आता हे मिश्रण काढून घेतल्यानंतर आपण पुन्हा त्यामध्ये काही वस्तू घरातल्या ॲड करणार आहोत। तर आता त्यामध्ये बघा, मी कस्टर्ड पावडर घेते। तर कस्टर्ड पावडर ही आपल्याला 1/4 कप अशी मी घेतलेली आहे इथे। तर तुमच्याकडे असेल तर तुम्ही टाकू शकता, नाहीतर त्याऐवजी तुम्ही कोको पावडरही टाकू शकता, जर कोको पावडर असेल तर। आणि कोको पावडर नसेल तरी पण तुम्ही त्यामध्ये 1 कॉफी पाऊच टाकलं तरी पण चॉकलेट फ्लेवर येतो, तर तुम्ही हे टाकायचं आहे। आता यामध्ये 1/4 कप मी साजूक तूप घेतलेलं आहे, हे वितळलेलं साजूक तूप टाकायचं आहे। आता त्यामध्ये बघा, 1 छोटा चमचा मी वेलची पूड टाकलेली आहे। तुम्ही नुसतं वेलची पूड आणि साजूक तूप टाकलं, जर तुमच्याकडे कोको पावडरही नसेल किंवा कस्टर्ड पावडर नसेल, तर तुम्ही कॉफी पावडर टाकूनही एवढंच टाकू शकता। आता यामध्ये मी डेअरी मिल्क आहे म्हणून माझ्याकडे मी 2 डेअरी मिल्क त्यामध्ये तुकडे करून टाकते आहे। जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही टाकू शकता, नसेल तर तुम्ही कोको पावडर किंवा कॉफी पावडर टाकली तरी चालेल। तरी पण छान असा हा चॉकलेट फ्लेवरचा रवा केक तयार होतो। आता ऑप्शनल आहे, माझ्याकडे आहे डेअरी मिल्क म्हणून मी टाकलेला आहे। आता यामध्ये बघा, पुन्हा मी अर्धा कप इथे मी दूध घेतलेलं आहे।
तर आपल्याला हे मिश्रण अगदी परफेक्ट तयार करून घ्यायचं आहे। आता हे अर्धा कप दूध टाकल्यानंतर मिक्स केलं, पुन्हा मी मिक्सरला फिरवलं। मिक्सरला फिरवल्यानंतर बघा तुम्हाला त्याची कन्सिस्टन्सी दाखवते कशा पद्धतीने ठेवायचं आहे, जास्त पातळ नाही किंवा जास्त घट्टही ठेवायचं नाही आहे। आता हे मी मिक्सरला एकदा फिरवून घेतलं। यामध्ये पुन्हा मी छोटा 1 चमचा आपल्याला खायचा बेकिंग सोडा टाकायचा आहे। तर खायचा बेकिंग सोडा टाकल्यानंतर पुन्हा हे मी मिक्सरला फिरवून घेणार आहे। आता यामध्ये आपल्याला अर्धा लिंबू, बिया काढून असा अर्धा लिंबू पिळून घ्यायचा आहे, म्हणजे याने फ्लेवर छान येतो आणि टेस्टला आणि अगदी स्पॉन्जी असा हा रवा केक तयार होतो। तर अर्धच लिंबू त्याच्यामध्ये पिळून घ्यायचा आहे। आता हे पुन्हा मी मिक्सरला फिरवून घेते, म्हणजे एकसारखं बॅटर तयार होतं। आता हे बघा तुम्ही बघू शकता, इथे मी मिक्सरला एकदा फिरवून घेतलं आहे। याची कन्सिस्टन्सी अगदी परफेक्ट झालेली आहे बघा, जास्त घट्ट नाही किंवा जास्त पातळ नाही। आता हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। ही प्रोसेस जरा फास्ट करायची आहे। मिक्सरला फिरवल्यानंतर पुन्हा हे एकाच डायरेक्शनने मिक्स करून घ्यायचं आहे। तर बघा पुन्हा मी आता हे व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। याचं पूर्ण साहित्य डिटेलमध्ये मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे, तुम्ही तिथे जाऊन चेकआउट करू शकता। व्हिडिओ सेव्ह करून ठेवा किंवा शेअर करा आवडला असेल तर, आणि एकदा पहिला पूर्ण बघा आणि त्यानंतर तुम्ही हा रवा केक नक्कीच बनवू शकता। अगदी अनमॅरिड बॅचलर मुलीसुद्धा हा रवा केक बनवू शकते, एवढा टेस्टी होतो बघा। आणि चव तर विचारू नका, एवढी अप्रतिम चव लागते ना। तुम्हाला जर जास्त अजून क्वांटिटीमध्ये बनवायचं असेल तर तुम्ही डबल प्रमाण वाढवू शकता, पण हा एकदम परफेक्ट 1 किलो प्रमाणामध्ये हा केक तयार होतो बघा, फक्त 1 कप रव्यापासून। आता हे बॅटर बघा मी केक टिनमध्ये पटकन काढून घेतलेलं आहे। सगळं व्यवस्थित काढून घ्यायचं आहे आणि टॅप करायचं आहे व्यवस्थित, ते त्याचे जे काही बबल्स वगैरे असेल ते व्यवस्थित असे सेट होतं ते टाकल्यानंतर। आता हे मी टाकल्यानंतर थोडेसे आपण त्यावर ड्रायफ्रूट्स कट करून टाकणार आहोत। तर तुमच्याकडे जे ड्रायफ्रूट्स असेल ते तुम्ही पिस्ता, काजू, बदाम, मनुके काही तुम्हाला टाकायचे ते तुम्ही, बेदाणे वगैरे काही टाकू शकता। इथे मी ड्रायफ्रूट्स काजू बदाम घेतले, थोडेसे माझ्याकडे तुटी फ्रुटी होती, मी घरी बनवलेली तुटी फ्रुटी आहे, तर ती पण मी त्यामध्ये टाकून घेते। तर तुमच्याकडे असेल तर तुम्ही टाकू शकता, नाही तर स्किप करू शकता। ड्रायफ्रूट्स आता काजू बदाम सगळ्यांच्याच घरात असतात, त्यामुळे तुम्ही ते सुद्धा कट करून टाकू शकता। आता हे सगळं मी गार्निशिंग म्हणून वरतून टाकून घेतलेलं आहे बघा। आता आपल्याला अगोदरच एक जाड बुडाची कढई अशी गरम करायला ठेवायची, त्यामध्ये बघा आपल्याला एक जाळी ठेवायची आहे आणि त्यावर हे केक टिन हे भांडं ठेवून घ्यायचं आहे आणि वरतून असे आपल्याला व्यवस्थित बसेल, वाफ बाहेर जाणार नाही असं झाकण ठेवून घ्यायचं आहे। तर मी यावर मोठी परात अशी ठेवलेली आहे, आता वाफ बाहेर जाणार नाही आणि हे आपल्याला अगदी लो फ्लेमवर 45 मिनटं हा व्यवस्थित बेक करून घ्यायचा आहे। झाकण आधीमध्ये उघडायचं नाही आहे किंवा बघायचं नाही आहे, वाफ बाहेर जाऊन द्यायची नाही। 45 मिनटानंतर झाकण काढून बघायचं आहे, तर बघा असा हा स्पॉन्जी रवा केक छान बेक झालेला आहे। आता यामध्ये आपल्याला एक टूथपिक किंवा असं सुरीचं टोक घालून बघायचं आहे, तर जर टूथपिक वगैरे क्लीन अशी सुरीचं टोक क्लीन आलं बाहेर तर समजायचं रवा केक छान बेक झालेला आहे। तर बघा टूथपिक पूर्णपणे क्लीन अशी बाहेरवरती आली आहे आणि अजिबात असा हा चिकट वगैरे झालेला नाही आहे, एवढा छान स्पॉन्जी झालेला आहे। तर बरोबर 45 मिनटं घड्याळाच्या काट्यावर हा ठेवायचा आहे बेक करायला। आता मी काढून घेते खाली बघा आणि पूर्णपणे थंड होऊ द्यायचा आहे। तुम्ही बघताय कलर तर एवढा छान आलेला आहे, तर चव तर विचारू नका, एवढी अप्रतिम चव लागते। अगदी घरगुती साहित्यामध्ये मी सांगितलेलं आहे, जे साहित्य तुमच्याकडे अवेलेबल नाही ते सुद्धा मी तुम्हाला सांगितले, त्याच्या बदल्यात तुम्हाला काय टाकायचं आहे। एवढा छान हा चवीला होतो तयार, नक्की ट्राय करून बघा। अगदी लहानच काय मोठेसुद्धा आवडीने खातील आणि तुम्ही हवा तेव्हा कधीही तुम्ही हा रवा केक बनवू शकता। तर कलर बघा किती छान आलेला आहे आणि एवढं छान स्पॉन्जी झालेला आहे। तर मी तुम्हाला आता तो साईडच्या कडा मोकळा करून घ्यायच्या सुरीने आणि आता ताटात आपण पलटी करून घ्यायचा आहे बघा। तर एवढा छान अलगद असा हा खाली पडतो ना, की अजिबात चिकटलेला नाही आहे भांड्याला। तुम्ही बघताय बघा, मी तुम्हाला दाखवलं अगदी क्लीन असा बाहेर आलेला आहे। तर अगदी मी स्टेप बाय स्टेप तुम्हाला दाखवलेला आहे। व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि नक्की ट्राय करून बघा रवा केक हा। व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये आणि कोणीही बनवू शकता। आता सगळेच जण बाहेरून आणू शकत नाही, तर तुम्ही असं घरगुती साहित्यामध्ये हा रवा केक नक्कीच बनवू शकता।
तर बघा मी तुम्हाला हातात घेऊन दाखवते. एवढा स्पॉन्जी आणि बरोबर परफेक्ट 1 किलो झालेला आहे. हे केक टीन 1 किलोचा आहे. तर असा एवढा छान स्पॉन्जी झालेला आहे. परफेक्ट प्रमाण मी तुम्हाला सांगितलेलं आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण मी त्याचं डिटेलमध्ये दिलेलं आहे. तुम्हाला जवळून दाखवते बघा. एवढं छान झालेलं आहे आणि खूप छान बेक झालेला आहे. अजिबात चिकट आतमध्ये झालेलं नाही. मी तुम्हाला कट करून सुद्धा दाखवते बघा. तर मुलांना एवढा आवडला. तर मी आठवड्यातून हा 2दा बनवलेला आहे आणि अगदी कमी साहित्यामध्ये, फार काही लागत नाही. फक्त 1 कप रव्यापासून एवढा मोठा केक मी बनवलेला आहे बघा. आणि कट करून दाखवते तुम्हाला. एक पीस काढून दाखवते कसा झाला आहे आतमध्ये. तर एवढं छान असं स्पॉन्जी झालं आहे ना. तर हे बघा. आणि त्यामध्ये मी डेअरी मिल्क टाकलेली. तुमच्याकडे असेल तर तुम्ही टाकू शकता, नाही तर तुम्ही कॉफी पाऊच जरी टाकलं एक तरी खूप परफेक्ट असं तयार होतं बघा. आणि फार वेळ लागत नाही. फक्त 45 मिनटं बेक करून द्यायचा आहे. एवढा छान रवा केक तयार झालेला आहे. तर असं तुम्ही फॅमिली एन्जॉय करू शकता. एवढं भारी होतं. झाला आहे ना छान. तर हे बघा त्याचे पीस पण बघा. असं वाटतं की बाहेरूनच असे पेस्ट्रीज आणलेले आहेत. एवढं छान होतं आहे. नक्की ट्राय करून बघा आणि 100% बघितल्यावर तुम्ही करणारच.